हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजचा आपला व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो आहे की आपल्या नाकावरती किंवा ओठांच्या खाली जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स होतात ते आपण घरच्या घरी कसे रिमूव्ह करू शकतो, यासाठी हा मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स घरच्या घरी कसे रिमूव्ह करायचे याचे 3 ते 4 स्टेप्स सांगितलेले आहेत. तर बघा, व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स म्हणजे काय ते मी आधी तुम्हाला सांगते. तर व्हाईट हेड्स कसे होतात, तर आपले जे नाकावरचे किंवा चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात ते ओपन झाले की त्यामध्ये डस्ट, धूळ, प्रदूषण किंवा ऑइल जे आहे ते जमा होतं आणि त्यानंतर काय होतं, आपल्या स्किनवरती एक लेयर तयार होतो आणि तो लेयर तयार झाला की तिथे व्हाईट हेड्सचे प्रमाण जे आहे ते वाढतं किंवा व्हाईट हेड्स जे आहेत ते येतात. आणि ब्लॅक हेड्स म्हणजे काय, तर आपल्या स्किनमध्ये ओपन पोअर्स झाले की छिद्रे जे असतात ते ओपन झाले की त्यामध्ये डस्ट, धूळ किंवा ऑइल किंवा आपल्या चेहऱ्यावरील मृत पेशी असतात ते देखील त्यामध्ये जातात आणि ती जे व्हाईट हेड्समध्ये लेयर तयार होती ते ब्लॅक हेड्स होताना लेयर तयार होत नाही. त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो आहे तो ऑक्सिजनशी येतो आणि आपल्या नाकावरती ब्लॅक हेड्स होतात. तर आता मी तुम्हाला सांगितलं ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स म्हणजे नक्की काय. तर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स होऊ नयेत यासाठी पहिल्यांदा तर आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्यात पहिल्यांदा ज्यांची ऑइली स्किन आहे खूप जास्त प्रमाणात, त्यांनी ऑइली खाणं देखील कमी केलं पाहिजे. त्याच पद्धतीनं केसांना तेल जास्त प्रमाणात लावणं किंवा रात्रभर केसांना तेल लावून ठेवणं हे देखील कमी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरती ऑइल जमा होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्सचं जे प्रमाण आहे ते वाढणार नाही. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा. मी यात 3 ते 4 स्टेप्स सांगितलेले आहेत ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कसे रिमूव्ह करायचे त्याचे. तर बघा, स्टेप नंबर 1ला तुम्हाला काय करायचं आहे, तर छान असं तुमच्याकडे कोणतं फेसवॉश आहे त्या फेसवॉशनं तुम्हाला चेहरा जो आहे तो स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून चेहऱ्यावरती काही धूळ असेल किंवा तुमचा चेहरा जर तेलकट असा झालेला असेल तर फेसवॉशमुळे चेहरा जो आहे तो स्टार्टिंगला क्लीन होणार आहे. आता चेहरा स्वच्छ क्लीन झाल्यानंतर छान असा पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्टेप नंबर 2 करायचे आहे. तर स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला स्टीम घ्यायची आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरच्या साहाय्याने देखील चेहऱ्याला स्टीम देऊ शकता. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही घरातीलच एखादं पातेलं घ्या छोटं, त्यामध्ये पाणी जे आहे ते एकदम कडक असं त्यातून वाफ येईल अशा पद्धतीने ते पाणी जे आहे ते गरम करून घ्या आणि त्याने तुम्हाला नाकावरती किंवा ओठांच्या खाली जिथे जिथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत तिथे व्यवस्थित असे स्टीम घ्यायची आहे. तर स्टेप नंबर 2 जी आहे ती स्टीमर घ्यायची, ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या स्टेपमध्येच आपले नाकावरचे जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ते निघून जाणार आहेत. कसे निघून जाणार आहेत, तर आपल्या नाकावरचे पोअर्स म्हणजे छिद्रे जे असतात ते स्टीम घेतल्यामुळे आपल्या चेहऱ्याला हीट भेटल्यामुळं ते पोअर्स छिद्रे जे असतात ते ओपन होतात आणि त्यातील जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स झालेले आहेत ते आपल्याला काढणे सहज आणि सोपे होते. जास्त आपल्याला त्याला प्रेस करावं लागत नाही. तर ही होती स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपण स्टीम घेतली. त्यानंतर आता स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता आपण जे चेहऱ्यावरती वाफ घेतली, स्टीम घेतली, त्यामुळे काय होतं, आपले पोर्स जे आहेत ते ओपन होतात, छिद्रे जे आहेत ते ओपन होतात. तर आपल्याला स्टीम घेतल्या घेतल्या लगेचच अशा पद्धतीचं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, तर अशा पद्धतीचं एक्स्ट्रॅक्टर किंवा तुम्ही याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्हर पिन देखील म्हणू शकता. हे तुम्हाला कॉस्मेटिक्समध्ये किंवा कॉस्मेटिक स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन देखील ॲमेझॉनवर वगैरे भेटून जाईल. तर अशा पद्धतीची ही पिन तुम्हाला घ्यायची आहे आणि लगेचच स्टीम घेतल्या घेतल्या
नाकावरचे तसेच ओठांच्या खालचे जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स झालेले आहेत ते अशा पद्धतीनं व्यवस्थित रिमूव्ह करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता की स्टीम घेतल्यामुळे किती जास्त फरक पडतो आणि किती सहजपणे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जे नाकावरती आहेत ते किती सहजपणे रिमूव्ह होतात. आपल्याला जास्त त्रास देखील होत नाही किंवा आपण जास्त प्रेस करून जर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करायला गेलो तर आपले नाक किंवा आपली स्किन जी आहे ती लाल होते. तर त्यामुळे स्टीम घेणे खूप जास्त आपल्याला गरजेचं आहे. तर हे होती आपली स्टेप नंबर 3 आणि आता मी तुम्हाला स्टेप नंबर 4 सांगणार आहे आणि ही आपली लास्टची स्टेप आहे. तर बघा स्टेप नंबर 4 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता आपल्या नाकावरचे पोर्स छिद्रे जे आहेत ते आपण स्टीम घेतल्यामुळे ओपन झालेले असतात. तर ते तसेच ओपन ठेवू शकत नाही ना आपण. जर आपण तसंच ओपन ठेवलं तर त्यात परत ऑइल जाण्याची शक्यता आहे, परत डस्ट जाण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी आता आपल्याला जे पोर्स ओपन झालेले आहेत ते आपल्याला आता बंद करायचे आहेत. हो, आपल्याला पोर्स आता बंद करायचे आहेत. तर बघा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे कोणतं मॉइश्चरायझर जर अवेलेबल असेल तर तुम्ही ते मॉइश्चरायझर छान असं आपण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह केलेत त्या ठिकाणी व्यवस्थित लावा. तुम्ही पूर्ण चेहऱ्याला देखील लावू शकता, नो प्रॉब्लेम. आणि जर तुमच्याकडे मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही कोरफडीचा गर म्हणजेच ॲलोवेरा जेल जे आहे ते व्यवस्थित छान असं चेहऱ्याला लावून घ्या. जिथे जिथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आपण रिमूव्ह केलेले आहेत तिथे छान असे ते ॲलोवेरा जेल आहे ते लावून घ्या. तुम्ही पूर्ण चेहऱ्याला देखील लावू शकता. मी इथं कंप्लीट चेहऱ्याला लावत आहे. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित लावून झाल्यानंतर तुम्ही हे तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या टाईमनुसार ठेवू शकता. जर तुम्हाला जास्त वेळ नसेल ठेवायचं तर निदान तुम्ही 10 ते 15 मिनटं तरी हे चेहऱ्याला लावून ठेवा. जेणेकरून पोअर्स जे आहेत ते क्लोज होतील आणि त्यामध्ये परत डस्ट किंवा ऑइलचे प्रमाण जे आहे ते जाणार नाही. तर बघा, ही मी जी प्रोसेस सांगितली ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करण्याची, तर ही तुम्ही शक्यतो जेव्हा रात्री झोपता त्याच्या आधी केली तर बेस्ट होईल. जेणेकरून रात्रभर तुमच्या चेहऱ्यावरती जे आपण मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल जे लावलेलं आहे ते छान असे मुरेल आणि तुमचा चेहरा देखील शांत असा होईल. तर शक्यतो तुम्ही मी आज प्रोसेस सांगितली ती रात्री करा. जर तुम्हाला रात्री जमत नसेल तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत आपला हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.